खरं तर आज आपण आहोत भोसरी मतदारसंघामध्ये आणि भोसरी मतदारसंघामध्ये असताना भोसरीमधलं वातावरण खूपच चुरशीचं वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर काल भोसरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे ज्येष्ठ आहेत खासदार शरद पवार यांची अजित भाऊ गव्हाणे यांच्यासाठी मोठी सभा झाली। या सभेमध्ये जो लोकांचा जनसमुदाय पाहायला मिळाला त्याच्यानंतर आणखीनच भोसरी एकमध्ये खूप मोठा मेसेज गेला। यासाठीच आपल्यासाठी बोलण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे उपाध्यक्ष राहुल गवळी आपल्यासोबत आहे। त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। गवळी सर नमस्कार। नेमकं काल जी सभा झाली साहेबांची त्यातनं नेमकं काय मेसेज गेलेला असेल भोसरीमध्ये? काल जी सभा झालेली त्या सभेमध्ये माननीय शरदचंद्रजी पवार साहेब हे या सभेला उपस्थित राहणार हे अगोदरच प्रथम कळल्यानंतर संपूर्ण भोसरी विधानसभेतील प्रत्येक प्रभागातील नागरिक म्हणा किंवा कार्यकर्ता म्हणा ही सर्व मंडळी मोठ्या उत्सुकतेने त्या ठिकाणी आली। कारण का शरद पवार साहेबांना मानणारा वर्ग या पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे आणि त्यांनी जी कामं केलेली आहेत तर त्यांचं जे विजन आहे त्याप्रमाणे मानणारी लोक खूप आहेत, तर त्यामुळे खूप लोक या ठिकाणी आलेली। एकंदरीत जर पाहता कालचं जी खचाखच जी भरलेलं ग्राउंड होतं त्याच्यामध्ये सुलभाताई आपल्या सुलभाताई होत्या, त्याच्यानंतर शिवसेनेचे बरेच शहरातील कार्यकर्ते होते आणि रवी भाऊ सुद्धा याच्यामध्ये सभेमध्ये होते। खूप आक्रमक भाषण रवी भाऊंनी केलं। एकंदरीत शिवसेना एक आक्रमक झाल्याची पाहायला मिळते भोसरीमध्ये। नेमकं याचं कारण काय? याचं कारण मी सांगेल की 2019ला आम्ही महायुतीचा धर्म निभावला आणि महायुतीचा धर्म निभावल्यानंतर आम्ही महायुतीच्या उमेदवाराला खारीचा नाही तर शिवाचा वाटा घेऊन विजयी केला। तर त्याच्यानंतर महायुतीच्या उमेदवाराने त्याचे कधी आभार व्यक्त केले नाही, कुठल्या नेत्याविषयी ऋण व्यक्त केलं नाही आणि त्याच्यानंतर ही गोष्ट प्रत्येक शिवसैनिकाला मनाला लागली, कार्यकर्त्याला लागली, पदाधिकाऱ्यांना सर्वांना मनाला। मग त्या ईर्ष्येने शिवसेनेला कायम या भोसरी विधानसभेत एक मानणारा एक मतदार आहे, तर त्यामुळे संपूर्ण मतदार म्हणतील, सर्व शिवसैनिक असतील, पदाधिकारी खूप जोमाने या ठिकाणी अजित भाऊंच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत। एकंदरीत पाहता रवी लांडगे साहेबांना ज्यावेळेस तिकीट नाकारलं गेलं पण रवी भाऊंनी एक मोठं मन करून आपला एक पाऊल मागं घेत अजित भाऊंना मोठा पाठिंबा दिला। नेमकं आता या भागामधनं शिवसेनेचं मतदान किती % होऊ शकतं आणि ते अजित भाऊंनाच होणार? या ठिकाणी मी जसं सांगितलं महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी सुलभाताई हे अवघ्या 1200 मतांनी पराजित झालेले आहेत। त्यानंतर गेल्या टर्मला सुद्धा आम्ही महायुतीचा धर्म केल्यामुळे त्या सुद्धा त्यांच्या जेवढे मतदान आहे त्याच्यात 50 ते 60% शिवसेनेचं मतदान आहे आणि ह्या आत्ता जे उमेदवार आहे अजित भाऊ गव्हाणे यांना एकूण गोळा बेरीजमध्ये माझ्या हिशोबाने 60 ते 70% यांच्या विजयामध्ये आणि यांच्या गणितामध्ये सर्वात जास्त जर कुणाचे मतदान आणि कार्य करतील तर मला वाटतं प्रत्येक शिवसैनिक पदाधिकारी या ठिकाणी निश्चित काम करत। पाठीमागच्या टायमाला पाहिलं होतं तर विलास लांडे जे माजी आमदार आहेत त्यांनी खूप आता ताकद लावल्याची आपल्याला पाहायला मिळते। काय वाटतं तुम्हाला? त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर गेल्या वेळेस विलास शेठ लांडे पाटील अपक्ष उभे होते आणि त्यांना एक मानणारा वर्ग आहे। मला वाटतं 81,000 अपक्ष म्हणून त्यांना मतदान आहे, म्हणजे वैयक्तिक त्यांना मानणारा एक वर्ग एक 80,000च्या आसपास आहे, हे नाकारून चालणार नाही। आणि त्यांच्यामुळे या ठिकाणी अजित गव्हाणेंना निश्चित ताकद तर वाढणार आहे पण मोठा पाठिंबा सुद्धा विलास शेठ लांडे पाटलांमुळे या ठिकाणी मिळणार आहे। एकंदरीत अजित भाऊ उमेदवार आहेत आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्याविषयी काय सांगाल की कसा चेहरा आहे आणि नेमकं जे ते जर विधानसभेमध्ये गेले तर अपेक्षा भोसरी मतदारसंघातील लोकांच्या पूर्ण होतील?
आता अजित भाऊंविषयी सांगायचं झालं तर प्रभाग क्रमांक 5 सँडविच कॉलनी गवळी नगर आहे. त्या प्रभागात गेली 20 वर्ष भाऊंनी या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. या ठिकाणी अनेक गार्डन असतील आणि सर्व सुखसुविधा या ठिकाणी द्यायचं काम अजित भाऊंनी या प्रभागाच्या माध्यमाने केलेलं आणि याच प्रभागाच्या माध्यमातून संपूर्ण भोसरीत मला वाटतं एक 12 ते 13 प्रभाग आहेत. संपूर्ण भोसरी विधानसभेत यापेक्षा चांगलं विजन त्यांनी ब्ल्यूप्रिंट माध्यमातून तयार करून ठेवलेली आणि हे विजयी झाल्यानंतर अजित भाऊंबरोबर मी काम केलेलं आहे. ती व्यक्ती कमी बोलणारी आहे, म्हणजे बाते कम काम ज्यादा या वृत्तीचा व्यक्ती आहे आणि खूप मितभाषी आणि काम करून दाखवणार आहे. म्हणजे काम केलं तरी सांगणार नाही की आम्ही काम केलं, एवढं प्रामाणिकपणाने काम करणार अजित भाऊ या ठिकाणी.